कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी चर्चासत्र घेण्यात आलं। राज्य शासनाने प्रसार माध्यमांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधांची माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांनी दिली। पत्रकारांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात असा शासनाचा प्रयत्न आहे, मात्र त्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव आवश्यक असतात। असे प्रस्ताव बनवण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाची मदत घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं। उपसंपादक रणजित पवार यांनी राज्य शासनाकडून पत्रकारांसाठी मिळणाऱ्या सुविधांबाबत उहापोह केला, तसंच आधी स्वीकृती पत्रिका मिळण्यासाठी आवश्यक बाबींची माहिती दिली। इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी जिल्हा माहिती कार्यालयाने संबंधित कार्यक्रमाचा फुटेज तात्काळ द्यावा अशी अपेक्षा माध्यम प्रतिनिधींनी व्यक्त केली, तर शासकीय कार्यक्रमांना आणि यशोगाथांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी प्रसिद्धी द्यावी अशी अपेक्षा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी व्यक्त केली। यावेळी माहिती सहाय्यक संचालक वृषाली पाटील, माहिती अधिकारी फारुख बागवान, विजय कुंभार, प्रताप नाईक, विजय केसरकर, विश्वास कोरे, अमरसिंह पाटील, रणजित माजगावकर, विशाल पुजारी, कृष्णा जमदाडे, शेखर पाटील, चंद्रकांत कबाडे उपस्थित होते। सह्याद्री एज्युकेशन सोसायटीच्या छत्रपती शिवाजी विद्या निकेतन आणि पेठ वडगाव मधील दिशा इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने शिवचरित्र पारायण सोहळ्याचं आयोजन केल्याचं मुख्याध्यापक राजेंद्र माने यांनी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेतृत्व गुण, स्वाभिमान, शौर्य, नीतिमत्ता, संयम, दूरदृष्टी आणि प्रजाहित दृष्टिकोन याचं प्रतीक आहेत। त्यांच्या आदर्शवत चारित्र्याचा ठसा विद्यार्थ्यांच्या मनावर उमटावा, तसंच युवा पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची जागृती व्हावी, लोप पावत चाललेली वाचन संस्कृती जोपासली जावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केलाय। 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत पेठ वडगाव इथल्या छत्रपती शिवाजी विद्या निकेतन मध्ये 1,500 लोकांच्या उपस्थितीत सामूहिक शिवचरित्र पारायण होणार आहे। त्यातून जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे असं राजेंद्र माने यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला समाधान सासने, नितीन लंबे उपस्थित होते। करवीर तालुक्यातील वडणगे गावच्या उज्ज्वल फाउंडेशनच्या वतीने गतिमंद आणि दिव्यांग व्यक्तीसाठी तारे झळकतायत इथंही या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। 22 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता शाहू स्मारक भवनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात दिव्यांगांच्या सांस्कृतिक सादरीकरणाबरोबरच विविध तज्ञांचं मार्गदर्शन आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे। तसंच कार्यक्रमस्थळी रक्तदान शिबिराचं आयोजन केले अशी माहिती उज्ज्वल फाउंडेशनचे सचिव साहिल भारती यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी अभिजित पवार, राहुल सावंत, महेश महाराज, प्रताप घेवडे, राजहंस भुजिंगे उपस्थित होते। सरकारने कितीही कायदे केले तरी वीट भट्टी किंवा ऊस तोडणी क्षेत्रात बालमजुरांना राबवून घेतलं जातं। राज्य सरकार याकडे जाणून बुजून कानाडोळा करतं का असा प्रश्न कचरा वेचणाऱ्या आणि वीट भट्टी कुटुंबातील 6-7 वर्षाच्या मुलांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला। अवनी संस्थेच्या बाल अधिकार मंचच्या वतीने या मुलांनीच पत्रकार परिषद घेऊन बालकांचे हक्क कसे हिरावून घेतले जात आहे त्याचा पाढा वाचला। पोक्सो कायद्याची कडक अंमलबजावणी करावी आणि लहान मुलांचं संरक्षण व्हावं, त्यांना शिक्षणाचा हक्क मिळावा अशा मागण्या करण्यात आल्या। यावेळी अनुराधा भोसले, स्नेहल निकम, अनुष्का मागाडे, देवकन्या गायकवाड, तपस्या चव्हाण उपस्थित होत्या।